तिने कोणाला देणार? सत्ता आहे, आम्ही काही करू शकतो. भाजपमध्ये घरवापसी केल्या तसं कळव्यातले काही घरवापसी पुन्हा करणार आहेत का? संपर्कात तुमच्या आहेत का काही नगरसेवक वगैरे? आणि ते आले तर तुम्ही त्यांना घेणार का? तर सगळं टीव्हीवर सांगायला लागलं तर सर सोशल डीएनए मात्र अनेक लोक तुमच्यातनं तिकडे गेले का वाटते, कारण डीएनए जुळेल का? राष्ट्रवादीचा डीएनए, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मानणारा होता म्हणलं, अनेक लोक शिवसेनेत गेलं का वाटते, हे डीएनए जुळतील का? आता तुम्ही रक्तगट मानला जायचा आता पुन्हा रक्तगटच राहिलेला त्या लोकांना निष्ठा आणि विचार काय राहिलेलंच नाही. कोणी कुठेही घुसतं, पैसा दिसला, थोडी संधी मिळेल असं वाटतं, लाईन लावून घुसून जायचं. त्यामुळे राजकारणाचं सध्याचं चारित्र्यच बदललेलं आहे आणि हे चारित्र्य बदलल्यामुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट येते. ही घुसमट महाराष्ट्राच्या राजकीय हितासाठी वाईट आहे. नजीब मुलांचं म्हणणं आहे की मी सोबळावरती लढणार आहे. पाहिलं गेलं तर जे राजकीय सत्ताधारी आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला होता महापालिकेमध्ये 23 वर्ष त्या संदर्भात आवाज उठवतोय. त्यावेळेच्या राष्ट्रवादी मात्र जेव्हा ते आमदारकीला उभा झाले तेव्हा त्यांना कळलं का हे सत्ताधारी भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी आपल्या मालकाला जाऊन सांगावं सत्ताधारी भ्रष्टाचारी एकनाथ शिंदे भ्ष्टाचारी आहे. त्याची जाऊन अजित पवारांना सांगावं आणि मग करावं एकनाथ शिंदे एक नंबरचे भ्रष्टाचारी असं त्यांनी जाहीर वक्तव्य करून दाखवलं. शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम केलेले आहेत, मात्र युती झाल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे अनेक नाराज आहेत. काही राजीनामे देणार आहेत, काही जणांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. असे जर ज्यांनी वार्डामध्ये काम केले ते आपल्याकडे आल्यानंतर त्यांना योग्य ते न्याय मिळणार आपल्याकडे? जर महिला पक्ष असते तर काका मागला सर तुमच्या काही कार्यकर्त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीच्या पद्धतीने पोस्ट जे आहेत ते व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकारणाची पातळी चुकी घसरत चालते. माणिकराव कोकाटे यांची जागा आता मंत्रिमंडळात खाली झालेली आहे आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं? आमिषांची भेट देखील घेतली. मंत्रिपद वाल्मिक कराडचं भूत इतकं मानवर बसलेलं आहे त्याच्यावरती चर्चा केली. मात्र मंत्रिमंडळामध्ये जागा कुणाला मिळावी, ती जागा कोणाला देणार अशी जागा ठेवणाऱ्या लोकांना त्या मंत्रिमंडळात आम्ही त्या मंत्रिमंडळाचा सदस्य आहे. ज्या पक्षाच्या सदस्यांनी राजीनामा दिला त्या पक्षाचा सदस्य. मला प्रश्न विचारून काय पाहिजे? ओके चला चला चला. निवडणूक हो मॅडम हो शुभम आहे ना, शुभम मुद्दाम करतो कॅमेरा. राष्ट्रवादी काँग्रेस आवड साहेब मफलर फोटो नाही. राकेश यादव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनीषा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज बलराम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राकेश यादव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनीषा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
खाली घे ना तर मागे टेकून बघ. त्याला मागे काढणार कशासाठी काढतो हो संदीप सर फ्रेम मध्ये बिघडतायत पूर्ण फ्रेम. हो संदीप सर फ्रेम मध्ये येणार हो. हे काय थोडं वर घ्या आता वर खाली घे हा सर आगे घ्या ना सर तुम्ही. साहेब आज मनीषा भगत आणि राकेश भगत यांनी प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा त्यांनी घरवापसी केली, काय सांगाल? मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत, माझ्या काम केलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांची मार्ग बनतो. मुंबईमधल्या जाती धर्माचा राजकारण माती घेण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला